पुण्यातील बावधन परिसरामध्ये एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय। हे हेलिकॉप्टर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं। हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यामुळे सुनील तटकरे हे थोडक्यात बचावलेत। बघूया एक रिपोर्ट। हे आहेत हेलिकॉप्टरचे छिन्न विछिन्न अवस्थेतील अवशेष। आकाशात उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात घडलेला हा थरार। हेरिटेज एव्हिएशनच्या ऑगस्टा 109 या हेलिकॉप्टरनं बावधनमधल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून टेक ऑफ केलं। मात्र अवघं 1.5 किलोमीटर हवाई अंतर पार करताच हे हेलिकॉप्टर दरीत कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला। हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे त्याच ठिकाणी मी आहे। बावधनमधला हा डोंगर परिसर आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे हेलिकॉप्टर या ठिकाणी 7:30च्या सुमारास क्रॅश झालं। खरं तर हे हेलिकॉप्टरनी या ठिकाणून उड्डाण घेतली होतं। याच साईडला 1-1.5 किलोमीटरवर त्याचं हेलिपॅड होतं आणि त्या ठिकाणूनच त्यांनी उड्डाण घेतली होतं। मात्र काही मिनिटातच त्या ठिकाणी उड्डाण घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर येऊन ते क्रॅश झालं। सकाळी धुकं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। खरं तर तांत्रिक बिघाड सुद्धा असू शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहताय की जे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर आहे त्याचे तुकडे या परिसरामध्ये पडलेले आहेत। जवळपास 100 मीटर परिसरामध्ये त्याचे तुकडे या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल, कारण सुनील तटकरे यांना आणण्यासाठी हे हेलिकॉप्टर जात असताना त्याचवेळी ही दुर्घटना घडली। काल परळीतून येताना याच हेलिकॉप्टरने मी प्रवास केला। आजही मला घ्यायला हे हेलिकॉप्टर येत होतं, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेने दिली आहे। प्रीतम भारद्वाज, गिरीश पिल्लाई आणि परमजीत सिंग या तिघांचा या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढलेत। दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। अपघाताचं कारण शोधण्यासाठी तज्ञांची टीम दिल्लीहून येणार आहे। 7:30ला इथून टेक ऑफ झालेलं हेलिकॉप्टर ते आणि 5 मिनिटातच क्रॅश झालेला आहे। सगळी पूर्ण चौकशी DGCA करणार आहे आणि सगळ्या बॉड्या आम्ही काढलेल्या आहेत। 3 लोकांची डेथ झालेली आणि सगळा बंदोबस्त वगैरे लावून घेतला। 24 ऑगस्टला याच परिसरात आणखी एक हेलिकॉप्टर अपघात घडला होता। मुंबईहून हैदराबादला निघालेलं वेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर मुळशीमध्ये कोसळलं होतं। या पार्श्वभूमीवर खासगी हेलिकॉप्टरच्या अपघातांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर केला जातो। अशा वेळी अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे। निलेश करमरे, झी 24 तास, पुणे।